बरोबर नको थांबा 2 मिनिटं बरोबर करूया 2 मिनिटं त्यांच्या अगोदर लावून घ्यायला सांगा मग नमस्कार। बेळगुंदी गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला आज रविवार दिनांक 11 रोजीपासून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालेला आहे। आज या बेळगुंदी गावामध्ये देव रवळनाथ मूर्तीची आणि कळसाची या ठिकाणी भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आलेली आहे। या मिरवणुकीत महिला डोक्यावरती कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत। वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात विविध अभंग गाताना दिसत आहेत। एकंदरीतच या गावामध्ये भक्तांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे। तरुण वर्ग गुलालाची उधळण करत आहेत, महिला झिम्मा फुगडी घालत आहेत आणि या मिरवणुकीचा आनंद लुटताना गावकरी दिसत आहेत। एकूणच या बेळगुंदी ग्रामस्थांचा संकल्प आज पूर्णत्वास आलेला आपल्याला पाहावयास मिळत आहे। भव्य दिव्य वातावरणात मोठ्या जल्लोषामध्ये आपला पुष्पवृष्टी करून स्वागत करतो। सर्वांनी शिकत पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु ग्रुपच्या वतीनं सर्व महिला वर्ग कळशा घेऊन आलेले आहेत। त्यांना आमच्या सहाय्यक ग्रुपच्या वतीनं जिलेबीचे वाटप तसेच मट्टाचे वाटप सहकृषीनं दिलेलं आहे। त्याचा सर्व महिलांनी व गावकऱ्यांनी भक्तांनी लाभ घेतलेला आहे। आम्ही खरोखरच आज आनंदी आहे, सुखी आहे। तर आमचं रवळनाथ देवस्थान हे खरोखर ह्या भागामध्ये जागृत देवस्थान आहे। हा त्याचा पहिला दिवस चालू आहे, असा हा 5 दिवस कार्यक्रम चालू राहणार आहे। 13 तारखेला वास्तू शांती आणि 14 तारखेला प्राण प्रतिष्ठान आणि कलशारोहण होईल आणि 15 तारखेला मंदिराचं ओपनिंग म्हणजे भक्तांना मंदिर लोकार्पण होईल आणि 15 तारखेला सकाळी महाप्रसाद चालू होईल। बेळगुंदी गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ यांचा यात्रोत्सव मोठ्या प्रमाणात अगदी उत्साहात या ठिकाणी सुरू आहे। मिरवणुकीचा कार्यक्रम एकदम उत्साहामध्ये या ठिकाणी गावामध्ये चालू आहे। ठिकठिकाणी प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावरती भाविक भक्तांची कळशा घेऊन जाणाऱ्या महिलांची जलपान देऊन या ठिकाणी सेवा करण्यात येत आहे। प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यावरती कुठं मट्टा, कुठं सरबत, कुठं कोकम अशी सोय प्रत्येक गल्लीच्या लोकांनी या ठिकाणी केलेली आहे आणि हा कार्यक्रम फार उत्साहात आज 11 तारखेला या ठिकाणी सुरू झालेला आहे।